आपल्या रयतेचा राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची माता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी हे स्वराज्य घडवण्यासाठी एक शोभा घडवला. पण शोभा घडवताना त्यांना भवानी मातेचा आशीर्वाद मिळाला म्हणून आपण दुर्गा मातेची स्थापना करतो. गेली 25 वर्ष तुम्ही सातत्यानं करूर गावामध्ये या दुर्गेचं आगमन करता, त्याची स्थापना करता आणि उत्सव साजरा करता असं तुमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आणि तुमच्या मित्रांनं सांगितलं. पण अजून काही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगावंसं वाटतंय का? आई जगदंबेच्या आशीर्वादाने जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं त्या पद्धतीने या देवीच्या आशीर्वादाने आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे आधी लहानपणापासून लहान जे मुलं आहेत म्हणजे 10वी असू द्या 12वीची मुलं असू द्या आता जॉबला मुलं आहेत त्या सर्वांना तिचा अनुभव आलेला आहे. मातेचा अनुभव सगळ्यांना आलेला आहे. तिच्या आशीर्वादाने जिथे जिथे आम्ही लहानपण म्हणजे स्थापन मूर्ती आम्ही स्थापन करतो ते म्हणजे आता ह्या ठिकाणी आता आम्ही जिथे दुर्गा माता बसवली आहे ते समाज मंदिर आहे त्याच्या अगोदर आम्ही दुसरीकडे बसवतो. ज्या ज्या ठिकाणी आम्ही आंबा मातेच्या जिथे जिथे आम्ही स्थान बसवलेले त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आमचा अनुभव आहे. आमच्या मंडळाचा प्रत्येकाचा कसा अनुभव आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मूर्ती बसवलेली होती त्या ठिकाणी इमारत आरसीसी इमारत झालेली आहे. आता जिथे पण आम्ही अगोदर बसवतो आमचं शेड बांधतो आम्ही पत्र्याचं पहिल्यांदा शेड बांधतो. जेवढी आमची मुलं सगळी कामाला होती काही नव्हती सगळी मुलं म्हणजे कामाला जायची 500 रुपये का हजेरीने 200 रुपये हजेरी असे कामाला जायची. त्यातून आम्ही मंडळ स्थापन केलं. पहिल्यांदा आम्ही 5,000 रुपये म्हणजे आमच्या मंडळाचे फक्त 5,000 रुपये जमायचे. त्या 5,000 रुपयातून आम्ही कार्यक्रम साजरे करायचो. आता आम्ही 2-3 लाखापर्यंत आता आमची वर्गणी जमायला गेली. अगोदर अशी मुलांना कामाला होती बोलत आहे आईच्या आशीर्वादामुळे किंवा तिच्या आहे का त्याच्यामुळे सगळ्या मुलांना आम्हाला भरपूर असं मिळालं. म्हणजे तिच्या आशीर्वादामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात आशीर्वाद देतात. त्यामुळे मुलं कामाला पण आता आमच्यामधली भरपूर मुलं अशी गव्हर्नमेंट जॉबला आहेत. आता पहिली मुलांना एवढे का आणि आमचं असं काय आमच्या मुलांना ठरवलेलं असेल जे कोण आमच्या मंडळातली मुलं आहेत त्यांना शासकीय सेवेत असेल तो कशामध्ये असेल त्यांना मार्गदर्शन असेल असले उपक्रम आम्ही राबवण्याचा ठरवलेला आहे. आणि त्याच्या अगोदर पण आम्ही तसं ठरवलेलं आणि त्या पद्धतीने आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा आमचे उपाध्यक्ष असतील किंवा आमचे कार्यकर्ते असतील आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा असं आता आमचे हे 55 वर्ष पूर्ण झाले वर्षी 55 वर्ष झाल्यानंतर आता आम्ही एक नवीन संकल्पना हाती घेणार आहे की ज्या संकल्पनेतून आम्ही ह्या मुलांना मार्गदर्शन कसं होईल इथून पुढे जे म्हणजे इथून पुढे समाजासाठी किंवा समाजासाठी आपण आपले कार्य आहे समाज प्रबोधन करण्याचे एक कार्य असं आमच्या मुलांच्या मार्फत आता आम्ही नवीन संकल्पना हाती घेणार आहे. पूर्ण होताना आम्हाला 10वीचा मुलगा असू आता आम्ही जे जॉबला मुलं आहे प्रत्येकाने जे मंडळ स्थापन झालं तेव्हापासून ते आतापर्यंत मुलं आम्ही होतो 5वी-6वी असते त्यावेळेस मंडळ स्थापन झालं तेव्हा ह्या मंडळाची म्हणजे परिस्थिती आणि आताची परिस्थिती पाहिली तर खूप बदल झालेला आहे. कारण की आम्ही म्हणजे निलेशांना अध्यक्ष आता झाले बरोबर. निलेशांना ज्यावेळेस कामाला नव्हतं जॉबला होतं त्यावेळेस निलेशांना हे 500 अशी म्हणजे 5-5 मुलांना कामाला नेऊन आम्ही जॉब हे केलेले जॉब केला त्यातून आम्ही मंडळाला पैसे वापरत असे. घरातून आम्हाला काय जास्त पैसे मिळत नव्हते त्यावेळेस कारण की आम्ही सगळे लहान मुलं होते त्यावेळेस स्थापना त्यावेळेस आम्ही हातात घेतलं मंडळ चालवा त्यावेळेस. मग त्यावेळेस आम्ही 1-1 रुपयापासून आम्ही देवीच्या आशीर्वादामुळे आम्हाला हा एवढा उत्साह म्हणजे तुम्ही 1 रुपयापासून हा उत्सव चालू केला त्याची लाखात रूपांतर झालं. हो म्हणजे तुम्हाला त्या देवीचा आशीर्वाद आहे म्हणून ते साध्य करता आलं. बरोबर. इथून पुढे तुम्ही जशी 25 वर्ष त्या लहान मुलांसोबत वरिष्ठांना घेऊन महिलांना घेऊन कार्यक्रम राबवताय इथून पुढे तसाच आपल्या देवीचा कार्यक्रम इथून पुढे सातत्यानं राबवा अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपलं